मित्रांनो, जर आई तुमचा खरा शांततेचा आधार असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मी तिला सावरत म्हणालो, प्रिया शांत हो, फक्त वीज गेलीय मी आहे नाही. इथे तिने मात्र मिठी अधिक घट्ट केली आणि रडलेल्या स्वरात म्हणाली, दाजी मला खूप भीती वाटते. अंधाराची, प्लीज मला सोडून जाऊ नका. त्या अंधारात, मेणबत्तीच्या मंद प्रकाशात प्रियाचा चेहरा मला अधिकच लोभस वाटू लागला. तिच्या केसांचा सुगंध आणि तिची ती जवळी माझं मन पुन्हा एकदा डळमळीत होऊ लागलं होतं. मी नकळत तिला आपल्या कावेत घेतलं. बाहेर पाऊस कोसळत होता, पण घरात वेगळीच ऊब जाणवत होती. नमस्कार मित्रांनो, मी समीर आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एका अशा सुंदर प्रवासाची गोष्ट सांगणार आहे, जी कधीतरी मला स्वतःलाही अनिश्चित वाटत होती. ही गोष्ट आहे प्रेम, नाती आणि एक अनिक्षपित ओढ याची, जीच नाव आहे माझी प्रिया. एक अनिक्षिपित प्रेम. ही गोष्ट सुरू होते कोकणातल्या आमच्या जुन्या पण रमणीय वाड्यापासून. पाऊस नुकताच सुरू झाला होता आणि मातीचा तो ओला सुगंध, तो गारवा खरंच स्वर्गात असल्यासारखं वाटत होतं. मी आणि माझी पत्नी नेहा काही दिवसांसाठी नेहाच्या माहेरी आमच्या गावी आलो होतो. मी तसा शांत स्वभावाचा, पण नेहाची धाकटी बहीण प्रिया, ती मात्र अगदी माझ्या विरुद्ध होती. चंचल, सुंदर आणि सतत खोड्या काढणारी. तिच्या येण्याने घरात नेहमीच चैतन्य असायचं. मी ओसरीवर बसून पुस्तक वाचत असताना प्रिया नेहमी कुठून तरी यायची आणि माझे डोळे मिटवायची. मी हसत म्हणायचो, अग नेहा, आता तरी सोड. आणि ती खट्याळपणे हसत माझे डोळे सोडून म्हणायची, दाजी प्रत्येक वेळी ताईच असते का? कधीतरी तुमची ती चडकी निरागस चेहरा आणि हसू बघून माझ्या ओठांवर आपोआप हसू यायचं. मेवणा आणि मेवणीच नातं असंच, मैत्रीचा आणि थोडं चेष्टेच असतं ना. पण जसे दिवस जाऊ लागले तस या नात्यातलं काहीतरी बदल होत. पण जसे दिवस जाऊ लागले तस या नात्यातलं काहीतरी बदलत होतं. तिच्या कामात व्यस्त असायची आणि फिरायला कधी डोंगराच्या मंदिरात घेऊन जायची. एकदा आम्ही बागेत आंबे काढत असताना प्रियाचा पाय घसरला. मी तिला पडण्यापासून वाचवण्यासाठी धावलो आणि ती माझ्या कवेत पडली. मित्रांनो, तो क्षण जणू काही वेळ तिथेच थांबला होता. प्रिया माझ्या खूप जवळ होती. तिची धडधड मला जाणवत होती आणि माझा स्पर्श तिला काहीतरी वेगळंच सांगून जात होता. तिच्या डोळ्यात बघून ती हळूच म्हणाली, दाजी तुम्ही आहात ना मला सावरायला. मग कशाची भीती मित्रांनो. तिच्या त्या शब्दांनी आणि त्या स्पर्शाने माझ्या मनात कोठेतरी एक वेगळीच जागा घेतली होती. माझ्या मनात तेव्हापासून एक गोंधळ सुरू झाला होता. प्रियाचं वागणं आता फक्त मस्करीत उरलं नव्हतं. तिचं जवळ येणं, माझ्या कामात लुडबुड करणं आणि तिच्या नजरेतली ती एक वेगळीच ओढ मला काहीतरी सांगत होती. नेहावर माझं प्रेम होतं, पण प्रियाने माझ्या मनात एक वेगळीच वादळ निर्माण केलं होतं. आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते जेव्हा तुमची तत्व आणि तुमच्या मनातील ओढ एकमेकांसमोर उभ्या ठापतात. माझ्या बाबतीतही तेच घडलं. एका दुपारी नेहा आणि तिची आई जवळच्या गावी एका धार्मिक कार्यासाठी निघून गेले. घरात मी आणि प्रिया दोघेच उरलो होतो. योगायोगाने त्याच दिवशी पावसाने रौद्ररूप धारण केलं होतं. मी हॉलमध्ये पुस्तक वाचत बसलो होतो. तेवढ्यात किचनमधून प्रियाचा आवाज आला, आई ग दाजी लवकर. मी धावत किचनमध्ये गेलो. वीज गेल्यामुळे सगळीकडे अंधार होता. प्रियाने हातात मेणबत्ती धरली होती, पण ती खूप घाबरलेली दिसत होती. घाबरून तिने मला घट्ट मिठी मारली. मी तिला सावरत म्हणालो, प्रिया शांत हो, फक्त वेज गेलीय मी आहे नाही. ते तिने मात्र मी ती अधिकच घट्ट केली आणि रडलेल्या स्वरात म्हणाली, दाजी मला खूप भीती वाटते. अंधाराची, प्लीज मला सोडून जाऊ नका. त्या अंधारात, मेणबत्तीच्या मंद प्रकाशात प्रियाचा चेहरा मला अधिकच लोभस वाटू लागला. तिच्या केसांचा सुगंध आणि तिची ती जवळी, माझं मन पुन्हा एकदा डळमळीत होऊ लागलं होतं. मीही नकळत तिला आपल्या कवेत घेतलं. बाहेर पाऊस कोसळत होता, पण घरात एक वेगळीच ऊब जाणवत होती. आम्ही दोघे हॉलमध्ये येऊन बसलो. वीज अजूनही आली नव्हती. गप्पा मारता मारता विषय निघाला तो लग्नाचा
आणि जोडीदाराचा प्रिया माझ्या डोळ्यात थेट बघत म्हणाली, दाजी खरं सांगू, मला नेहमी वाटायचं की मला तुमच्यासारखाच कोणीतरी मिळावा, जो काळजी घेणारा असेल, समजदार असेल. पण आज असं वाटतंय की जो माझ्यासमोर आहे तोच माझा का असू शकत नाही. मी धक्का बसून म्हणालो, प्रिया, हे तू काय बोलतेस? आपण कोणत्या नात्याने जोडले गेलो आहोत? विसरलीस का? तिने हळुवारपणे माझा हात धरला आणि माझ्या खांद्यावर डोक ठेवत म्हणाली, नातं जगासाठी असतं. दाजी मनाचं नातं वेगळं असतं. नेहाताई नशीबवान आहे की तिला तुम्ही मिळाले. पण आजच्या या रात्रीत आपल्यामध्ये कोणतंही नातं नसावं, फक्त आपण असावं. माझ्या मनात विचाराच युद्ध सुरू झालं होतं. एका बाजूला नेहाचा निष्पाप चेहरा आणि तिचा माझ्यावरचा अटूट विश्वास, तर दुसऱ्याला समर्पित करायला तयार असलेली प्रियाचा हात माझ्या चेहऱ्यावरून फिरू लागला. माझ्या आणि तिच्यात अंतर कमी होत होतं. मी डोळे मिटवले. मी मोहाच्या त्या खोल दरीत उडी मारायचंच होतो की पण त्याच वेळी माझ्या डोळ्यासमोर नेहाचा चेहरा चमकून गेला. तिच्या निष्पाप हास्याने, तिच्या डोळ्यात लतील विश्वासाने मला जणू काही विजेचा धक्काच बसला. माझ्या मनात एक आवाज आला, समीर, तू हे काय करतोस? स्नेहाच तुझ्यावर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त विश्वास ठेवलाय. तिच्या विश्वासाचा तू असा अपमान करणार आहेस का? एक क्षणभराचा मोह तुझ्या आयुष्यभराच्या नात्याला सुद्धा, चरित्राला डाग लावेल. मी तडकन प्रियापासून बाजूला झालो. प्रिया, मी तिला बघून खोल श्वास घेतला आणि म्हणालो, प्रिया, हे आपण काय करतोय? स्नेहाने माझ्यावर आणि तुझ्यावर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त विश्वास ठेवलाय. जर आपण ही चूक केली तर आपण आयुष्यभर आरशात स्वतःचा चेहरा पाहू शकणार नाही. नाते रक्ताची असो किंवा लग्नाची, ती विश्वासावर टिकतात, क्षणिक मोहावर नाही. माझे शब्द थोडे कठोर होते पण सत्य होते. प्रियाला माझ्या बोलण्याचा क्षणभर राग आला. तिच्या डोळ्यात पाणी तरलं, पण दूर झाला. तिला माझ्या शब्दांमधील प्रामाणिकपणा दिसला. तिला तिची चूक आणि वागण्याची प्रचंड भीती आणि पश्चाताप वाटू लागला. ती माझ्याकडे बघून फक्त सॉरी दाजी एवढेच बोलू शकली आणि रडायला लागली. मी तिला समजावले, आज मी जे काही केलं ते आपल्या दोघांच्या भल्यासाठी. आपल्या नात्याला एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा आपण कधीही ओलांडू नये. त्या रात्री मी स्वतःवर विजय मिळवला होता, मोहावर, वाचनेवर नाही, तर स्वतःच्या कामुक मनावर. आणि प्रियानेही तिच्या चुकीची जाणीव करून घेतली होती. ती रात्र माझ्या आयुष्यातला एक वेगळं वादळ देणारी ठरली. ती रात्र माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारी ठरली. एक अशी रात्र जिने मला माझ्या नात्याची खरी किंमत शिकवली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा आणि आई परत आल्या. घरातलं वातावरण बाहेरच्या पावसासारखं शांत होतं, पण माझ्या मनात मात्र एक वेगळी शांतता होती. मी माझ्या विवेकबुद्धीवर विजय मिळवला होता, याचा आनंद होता. नेहा आणि आई परत आल्यावर प्रियाच्या वागण्यात एक वेगळाच बदल जाणवत होता. ती माझ्याशी आता आदराने बोलत होती. तिच्या डोळ्यात पूर्वीची ती चंचल चमक नव्हती, तर एक प्रकारची शालीनता होती. तिच्या मनात आता दाजी या नात्याबद्दल फक्त आदर आणि विश्वास होता. मोहाचा कोणताही अंश नव्हता. आम्ही परत निघायला लागलो तेव्हा प्रियाने माझ्यात एक चिठ्ठी दिली. आम्ही परत निघायला लागलो तेव्हा प्रियाने माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. त्यात लिहिले होते, थँक्यू दाजी, मला एका मोठ्या दलदलीतून पडण्यापासून वाचवल्याबद्दल. आज मला दाजी या शब्दाचा खरा अर्थ आणि सन्मान समजला. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. मित्रांनो, ते शब्द माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे होते. मी आणि नेहा गाडीत बसून निघालो. मी नेहाचा हात घट्ट धरला. तिच्या डोळ्यात बघून मला एक वेगळं समाधान मिळालं. माझं मन स्वच्छ होतं. मी मनात विचार करत होतो, क्षणभराचाही मोह आयुष्यभरासाठी नाती आणि विश्वास राख करू शकतो. खरं प्रेम आणि चारित्र्य तेच आहे. ही मर्यादा ही केवळ एका रेषेत नाही, तर ती नात्याच्या आधारस्तंभावर आहे. आज मी नेहाचा विश्वास जिंकला होता आणि स्वतःच्या नजरेतही मी खरा ठरलो होतो. तर मित्रांनो, ही होती
माझ्या आयुष्यातील मर्यादा नावाची कथा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? मी जे काही केलं ते बरोबर होतं का? नात्यातील ही मर्यादा जपली पाहिजे की नाही? तुमच्या प्रतिक्रियेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या नात्याची काळजी घ्या.